नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी आपल्या पेन्शन धारकांसाठी घेऊन आलेली आहे। जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा वृद्धापकाळ पेन्शन योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन योजना असेल किंवा कुठल्याही निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण पेन्शन धारकासाठी आपले DBT, eKYC, आधार बँक खाते आणि वार्षिक सत्यापन यासारख्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे। आणि हो, 6,000 रुपये पेन्शन मिळणार असल्याची जी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे त्याबाबतची खरी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता सर्वात पहिलं म्हणजे काय, पेन्शन का अडकलेली आहे तर अचानक आपली आता पेन्शन बंद झाली आहे। अनेक महिन्यांचे पैसे बाकी आहेत, DBT होत नाहीये, बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत। तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, अनेक वेळा पेन्शनची रक्कम वेळेत जमा न होण्यामागचे काही तांत्रिक किंवा कागदपत्राशी संबंधित कारणे असू शकतात। म्हणून सर्वात आधी तुमची बँक, आधार, DBT आणि eKYC संबंधित माहिती योग्य आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे। चला तर आपण जाणून घेऊया की सर्वात महत्त्वाचे 9 मुद्दे कोणते आहे। तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे काय, तर DBT आणि NPCI म्हणजेच आता सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यावर DBT सुविधा आणि आवश्यक NPCI मॅपिंग योग्य प्रकारे झालेली आहे का हे तपासायचं आहे। DBT संबंधित अडचण असल्यास पेन्शनाची रक्कम खात्यावर जमा होण्यास अडथळा येऊ शकतो। आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे काय, तर eKYC तुमच्या योजनेनुसार eKYC किंवा ओळख पडताळणी आवश्यक असलेली ती माहिती पूर्ण करून घ्यायची आहे। काही ठिकाणी उपलब्ध असल्यास फेस ऑथेंटिकेशन सारख्या सुविधांचा वापर केला जाऊ शकतो। फेस ऑथेंटिकेशन कशा प्रकारे करायचं आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। मित्रांनो, तुम्हाला याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की तो व्हिडिओ बघा। यासारख्या सुविधांचा वापर करून आपण आपल्या ज्या eKYCच्या सुविधा असतील किंवा काय असेल अडचणी ते आपण दूर करू शकतो। त्यानंतरचा मुद्दा म्हणजे काय, पात्रता पडताळणी। आता त्यानंतरचा तिसरा मुद्दा म्हणजे काय, तर पात्रता पडताळणी। आता आधार, उत्पन्नाची माहिती असतील किंवा कुटुंबाची माहिती असेल आणि संबंधित सरकारी नोंदणी यांच्या आधारे पात्रतेची पडताळणी केली जाऊ शकते। त्यामुळे तुमची माहिती अद्ययावत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। आता चौथा मुद्दा काय, तर मोबाईल नंबर अपडेट असणे। जर तुमच्या आधार किंवा संबंधित सरकारी नोंदणीमध्ये योग्य मोबाईल नंबर असल्याची खात्री करून घ्या, कारण OTP असेल किंवा SMS असतील किंवा इतर महत्त्वाची माहिती जी असते ती मोबाईलवरून तुम्हाला मिळू शकते। नंतर आहे बँक खाते सक्रिय ठेवणे। आता सर्वात महत्त्वाचा हा पाचवा मुद्दा आहे, आपले बँक खाते आहे ते निष्क्रिय किंवा चुकीचे असल्यास पेन्शन जमा होण्यास सुद्धा अडचण येऊ शकते मित्रांनो। त्यामुळे बँक खात्याची सद्यस्थिती जी आहे ती एकदा नक्की चेक करायची आहे, ती तपासायची आहे, ती योग्य आहे का, चालू आहे का, ॲक्टिव्ह आहे का हे बघायचं आहे। त्यानंतर 6वा मुद्दा म्हणजे काय, तर आधार आणि बँक माहिती तपासायची आहे। तर त्यामध्ये मित्रमैत्रिणींनो, नाव, जन्मतारीख किंवा इतर महत्त्वाच्या तपशीलमध्ये तफावत असल्यास ती दुरुस्त करून घेणे गरजेचे आहे। त्यामुळे सुद्धा या तफावतीमुळे सुद्धा पेन्शन येण्यास अडचण येऊ शकते। त्यानंतर आता 7वा मुद्दा काय आहे, तर वार्षिक सत्यापन म्हणजेच काय, लाईफ सर्टिफिकेट असेल, ॲन्युअल व्हेरिफिकेशन असेल तर यामध्ये काय, तर आपले जीवन प्रमाणपत्र किंवा वार्षिक सत्यापन जे असतं ज्या योजनेत किंवा राज्यात हे आवश्यक आहे तिथे संबंधित अंतिम मुदतीपूर्वी सत्यापन पूर्ण करून घ्यायचं आहे। यामुळे लाभार्थी पात्र असल्याची नोंद अद्ययावत राहण्यास मदत होते। त्यानंतर आहे 8वा मुद्दा म्हणजे काय, थकीत पेन्शन किंवा एरर्स काही वगैरे असतील तर लक्षात ठेवायचं आहे, जर एखादा पात्र लाभार्थीची पेन्शन काही कारणांमुळे प्रलंबित राहिली असेल तर संबंधित विभागाकडून पडताळणीनंतर थकीत रक्कम नियमानुसार मिळू शकते। मात्र किती रक्कम मिळेल हे प्रत्येक प्रकरणातील सरकारी नोंदी आणि प्रलंबित कालावधीवर अवलंबून आहे। त्यामुळे हे सुद्धा तुम्ही मुद्दा चेक करायचा आहे। जर एरर वगैरे असेल तर ते जाऊन तुम्ही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। त्यानंतरचा मुद्दा आहे पेन्शन बंद झाली तर तक्रार करा। सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे काय, तर तुमची पेन्शन बंद झाली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तक्रार करायची आहे। अचानक तुमची पेन्शन थांबली आहे तर फक्त वाट पाहत बसू नका। तुमच्या संबंधित पेन्शन विभाग असेल,
CSC किंवा स्थानिक सरकारी कार्यालयाशी संपर्क करून त्याची चौकशी करायची आहे आणि आवश्यक असल्यास तक्रारसुद्धा नोंदवायची. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या चर्चेकडे, म्हणजे सोशल मीडियावर 6,000 रुपये पर्यंत पेन्शन मिळणारा अशा बातम्या आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात फिरत आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्यायची आहे. 2 ऑगस्ट 2026 पासून देशातील प्रत्येक पेन्शनधारकासाठी पेन्शन सरसकट 6,000 करण्याचा एक समान केंद्रीय आदेश आहे असे समजण्यास योग्य नाही आहे. वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या योजनेमध्ये पेन्शनची रक्कम वेगवेगळी असू शकते. आता उदाहरणार्थ म्हणून आपण आंध्र प्रदेशाचं घेऊया, तर ते NTRC भरोसा योजनेचा उल्लेख केला जातो. तिथे वेगवेगळ्या श्रेणीनुसार वेगवेगळी रक्कमाची काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. म्हणून तुमच्या राज्यातील किंवा तुमच्या योजनेतील अधिकृत नियमांचे अंतिम मानणे हे महत्त्वाचं आहे. आता पेन्शन थांबण्याची प्रमुख कारणे कोणती आहे आपण एकदा जाणून घेऊया. तर EKYC अपूर्ण असणे, DBT किंवा NPCI समस्या असणे, बँक खाते निष्क्रिय असणे, आधार बँक माहितीशी तफावत असणे, वार्षिक सत्यापन प्रलंबित असणे आणि पात्रतेशी संबंधित माहितीमध्ये बदल असणे. तर म्हणूनच आता मित्रमैत्रिणींनो, पेन्शनधारकांनो, घाबरून जाण्याची गरज नाही. सर्वप्रथम तुमची EKYC, आधार बँक खाते, DBT आणि आवश्यक असलेले वार्षिक सत्यापन याची सद्यस्थिती काय आहे ती तपासायची आहे. ती पूर्ण झालेल्या आहे की नाही हे तुम्हाला पहिले चेक करायचं आहे आणि अडचण असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायचा. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या गावातील, कुटुंबातील आणि ओळखीच्या पेन्शनधारकापर्यंत नक्की शेअर करा. आणि अशा सरकारी योजना, पेन्शन, DBT आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी माहिती मिळवण्यासाठी आपल्या शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.